नमस्कार मित्रांनो, नॉलेज फर्स्टवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुलेंबद्दल भाषण व निबंध पाहणार आहोत। फक्त 1.5 मिनिटांचे सुंदर भाषण लिहून घ्या व करा शानदार भाषण। शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार। अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व येथे उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, भारतीय पारतंत्र्याच्या काळात स्त्रियांना मुलींना शिक्षण घेण्यास मनाई होती। अशा या काळात 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाईंचा जन्म झाला। त्या काळात चूल आणि मूल हे स्त्रियांच्या नशिबी होतं। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। सावित्रीबाईंना काहीच लिहिता वाचता येत नव्हते। ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवलं। या ज्योतिबांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला। पुण्यामध्ये सन 1948 ला मुलींची पहिली शाळा उघडली। त्या शाळेत पहिली महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणाचे महान कार्य पार पाडले। जेव्हा सावित्रीबाई शाळेत जाण्यास घरून निघायच्या तेव्हा गावातील लोक त्यांच्या अंगावर शेण दगड मारायचे फेकायचे, परंतु मनात तीव्र जिद्द असताना त्या काही घाबरल्या नाहीत। अपमानाच्या दिशेकडे पाठ फिरवली व शिक्षण सुरूच ठेवले। 1864 ला त्यांनी अनाथ बाल आश्रम सुरू केले। त्यांच्या या कार्यक्रमाचे इंग्रजांनी सुद्धा स्वागत केले। एवढे महान कार्य एका स्त्रीने संपूर्ण भारतीय स्त्रियांकरिता केले। त्यांचे ऋण भारतीय स्त्री कधीही फेडू शकणार नाही। 10 मार्च 1897 रोजी भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे शतशः नमन। जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका।